मंडळी नमस्कार आणि शुभ संध्या. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत महाराष्ट्र आणि ओरिसा आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम अर्थात लोकोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्याला माहिती आहे की आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 75 वर्ष आपण साजरी करत आहोत. त्या निमित्तानं घरोघरी तिरंगा अभियान 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान म्हणजे संकल्पना अशी आहे की भारताच्या नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवून हा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय उल्हासामध्ये साजरा करावा अशी ही संकल्पना आहे. त्या निमित्तानं आपल्या संचालनालयानं घरोघरी तिरंगा अभियानाच्या निमित्तानं तयार केलेला हा व्हिडिओ, ही ध्वनिचित्रफीत आता आपल्यासमोर सादर करत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपण सारे नागरिक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियानात सामील होऊया. देशाचा अभिमान आणि सन्मान असणारा आपला तिरंगा चला आपल्या घरावर डौलाने फडकवूया. आपला राष्ट्रध्वज आता आपण ग्रामपंचायत किंवा वॉर्ड ऑफिस मधूनही विकत घेऊ शकता. अधिक माहितीसाठी शासनाच्या amritmahotsav.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं घरोघरी तिरंगा हा उपक्रम आपण सगळ्यांनीच एक नागरिक म्हणून एक उत्तम असा प्रतिसाद आपण सगळ्यांनी द्यावा, या सार्थ उद्देशानं या ध्वनिचित्रफितीची निर्मिती आदरणीय संचालक सरांच्या संकल्पनेतून ही आपण सगळ्यांनीच पाहिली. आणि खऱ्या अर्थानं ही ध्वनिचित्रफीत साध्य व्हायची असेल तर एक भारतीय नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा आपापल्या घराच्या निमित्तानं हर घर तिरंगा
आणि घरोघरी तिरंगा ही संकल्पना सार्थ करूया अशी प्रतिज्ञा करून कार्यक्रमाच्या आजच्या पुढच्या भागाकडे आपण जात आहोत. मंडळी, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि एक भारत श्रेष्ठ भारतच्या अंतर्गत महाराष्ट्र आणि ओरिसा या दोन्ही राज्यांचा सांस्कृतिक संगम आपण आजच्या लोकोत्सवाच्या निमित्तानं अनुभवत आहोत. हा 3 दिवसीय महोत्सव आहे आणि या 3 दिवसीय महोत्सवाचा आजचा पहिला दिवस पहिलं पुष्प घेऊन आपल्यासमोर आम्ही सादर होत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा बहुविविध संस्कृती असणारा देश आहे. जेवढी राज्य म्हणून आपल्याकडे आहेत त्या प्रत्येक राज्याचं स्वतःचं सांस्कृतिक वैभव आहे, वैशिष्ट्य आहे, संगीत आहे, नृत्य आहे, नाटक आहे, सगळं काही आहे. मग 75 वर्ष पूर्ण करत असताना, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या भारत देशामधल्या महाराष्ट्र आणि ओरिसा या सांस्कृतिक वैभवानं समृद्ध असणाऱ्या 2 राज्यांमध्ये एक उत्तम प्रकारचा संयोग व्हावा या उद्देशानं या लोकोत्सवाची संकल्पना आपण सुरू केली. आणि म्हणूनच आजच्या पहिल्या दिवशी या लोकोत्सवाच्या पहिल्या कार्यक्रमाचं पुष्प गुंफण्यासाठी खास आपल्यासाठी म्हणून उपस्थित आहेत ज्येष्ठ ओडिसी कलाकार डॉक्टर मोहित कुमार स्वाइन आणि त्यांचे सहकलाकार. मैं उनसे गुजारिश करता हूँ कि अपने परफॉर्मेंस की शुरुआत मोहित कुमार जी और ग्रुप करें. प्लीज आपण टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं स्वागत करणार आहोत. ঘণ্ট বাজু
हे माँ समले हे माँ समले हे माँ समले नमस्कार, गुड इवनिंग। हम लोग संबलपुर वेस्टर्न पार्ट ऑफ ओडिशा से आज यहाँ एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत महाराष्ट्र और ओडिशा का जो सांस्कृतिक आदान प्रदान हो रहा है, उस अवसर में वेस्टर्न पार्ट ऑफ ओडिशा का जो लोक नृत्य है उसको प्रेजेंट करने आपके सम्मुख आए हैं। तो अभी जो आपने दो गाने सुने वो दोनों संबलपुरी लोकगीत के संबलपुर का नाम, जैसे कि माँ समलेश्वरी हमारी अधिष्ठात्री देवी हैं जिनको पूजा करते हैं हम लोग, तो उनके नाम से शुरू होके हम लोग हमारा लोक नृत्य और लोकगीत प्रस्तुत करते हैं। तो माँ समलेश्वरी को ये गाना उनके लिए गाया जाता है। तो अभी आपने जो दोनों गाने सुने वो समलेश्वरी देवी के लिए गाए जाते हैं और वो दोनों गाना वो देवी के वर्णना किया गया है उस गानों में। तो आपके सम्मुख हम लोग और हमारे वहाँ के विभिन्न लोक नृत्य प्रस्तुत करेंगे, इसके बाद एक के बाद एक। तो अभी हम लोग और एक गाना लेके आ रहे हैं जो कि वहाँ के कृष्ण के भजन है। हॅलो, हा जो पहिला कार्यक्रम आपण पाहत आहे, संबळपुरी जो प्रकार आहे तो प्रकार आपण सुरुवातीला पाहिला। पश्चिम ओरिसामधला हा प्रकार होता आणि तो सुरुवातीला जो प्रकार सादर झाला कला प्रकार तो होता। आता पुढचा प्रकार आपण पाहूया।
কাহি গোলা যে মোর রাখির পিতুলা কেমলিন ঝুরি কাহি গোলা যে মোর কাই চমালি বয়সি ধারি কাহি গোলা যে মোর রাখির পিতুলা কেমলিন ঝুরি কাহি গোলা যে মোর কাই চমালি বয়সি ধারি কিয়ে দেখিছ কারে কিয়ে দেখিছ কারে হে মোর কলা কানুকে বেণু পাণিকে হায় মোর গিরি গোবর্ধন ধারিকে হায় কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদু কৃষ্ণ গুরু দিও শরণ হায় কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদু কৃষ্ণ গুরু দিও শরণ কাহি গলা যে মোর কাই চমালি বয়সি ধারি কাহি গলা যে মোর আখির পিতুলা কেমলিন ঝুরি কাহি গলা যে মোর কাই চমালি বয়সি ধারি কাহি গলা যে মোর আখির পিতুলা কেমলিন ঝুরি কিয়ে দেখিছ কারে কিয়ে দেখিছ কারে কিয়ে দেখিছ কারে কিয়ে দেখিছ কারে হে মোর কলা কানুকে বেণু পাণিকে হায় মোর গিরি গোবর্ধন ধারিকে হায় কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদু কৃষ্ণ গুরু দিও শরণ হায় কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদু কৃষ্ণ গুরু দিও শরণ কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদু কৃষ্ণ গুরু দিও শরণ হায় কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদু কৃষ্ণ গুরু দিও শরণ কাহি গলা যে মোর কাই চমালি বয়সি ধারি কাহি গলা যে আখির পিতুলা কেমলিন ঝুরি কাহি গলা যে মোর কাই চমালি বয়সি ধারি কাহি গলা যে মোর আখির পিতুলা কেমলিন ঝুরি কিয়ে দেখিছ কারে কিয়ে দেখিছ কারে কিয়ে দেখিছ কারে কিয়ে দেখিছ কারে হে মোর কলা কানুকে বেণু পাণিকে হায় মোর গিরি গোবর্ধন ধারিকে হায় কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদু কৃষ্ণ গুরু দিও শরণ হায় কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদু কৃষ্ণ গুরু দিও শরণ হায় কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদু কৃষ্ণ গুরু দিও শরণ কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদ কৃষ্ণ কৃষ্ণ গুরু দিও শরণ। কৃষ্ণ কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদ কৃষ্ণ গুরু দিও শরণ কৃষ্ণ কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদ কৃষ্ণ গুরু দিও শরণ হায় কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদ কৃষ্ণ গুরু দিও শরণ কৃষ্ণ কৃষ্ণ বলি যাও মোর জীবন পদু পাদ কৃষ্ণ গুরু দিও শরণ।
संबलपुरी में एक कृष्ण भजन के बाद अभी हम लोग एक लोक नृत्य की तरफ जाते हैं। अभी हम लोग हमारे वेस्टर्न पार्ट ऑफ उड़ीसा संबलपुर का फेमस डालखाई नृत्य प्रस्तुत करेंगे। डालखाई का मीनिंग होता है, डाल माने ब्रांच, उसको जो आदिवासी लोग पूजा करते हैं देवी मान के। जैसे कि आदिवासी लोग जंगल, पेड़ पौधे, प्रकृति से प्यार करते हैं, उनकी पूजा करते हैं। तो ये पेड़ को लाके पूजा करते हैं तो उनको डालखाई बोलते हैं, डालखाई देवी। तो दशहरा में सप्तमी के दिन कुंवारी लड़कियां अपने भाई के लंबी उम्र के लिए एक व्रत रखती हैं। वो लोग खाती पीती नहीं है उस दिन, फास्टिंग करती हैं और फिर रात को डालखाई देवी को पूजा करके ये नृत्य किया जाता है। और ये पश्चिम उड़ीसा में विभिन्न समारोह में, जैसे और बहुत सारे त्योहारों में, शादी में, ये सब जगह में ये परफॉर्म किया जाता है। ये बहुत फेमस नृत्य है। इसमें जो बाजे बजते हैं, हमारे पारंपरिक लोक वाद्य बजते हैं। ढोल तो सारे इंडिया में जितने फोक है सब में बजते हैं, लेकिन बजने का शैली बहुत अलग है। और इसमें एक साइड हाथ से बजाया जाता है और एक साइड स्टिक से बजाया जाता है। और हमारे वहाँ ढोल का बास को एग्जाजरेट करने के लिए निशान बजता है और ताशे बजते हैं, और तीनों के मिश्रित एक जो बनता है वो रिदम पैटर्न, हमारा जो पार बोलते हैं उसको। तो डालखाई में जो 5 ठो बाजा बजते हैं उसको बोलते हैं ढोल, निशान, ताशा, झांझ और मुहरी या फ्लूट बजता है। और इसमें पारंपरिक साड़ी पहन के, जो संबलपुरी फेमस हैंडलूम है उसको विचित्रापुरी सप्टापर बोलते हैं, वही पहन के लड़कियां नृत्य करती हैं। ये सारी रात चलता है। तो हम लोग आपके समक्ष अभी प्रस्तुत करेंगे उड़ीसा का डालखाई नृत्य। तो हम लोग थोड़ा ताली दे के हमको प्रोत्साहित कीजिए। थैंक यू सो वेरी मच। और ये नृत्य को कोरियोग्राफ किए हैं डॉक्टर मोहित कुमार स्वाई, वो कोरियोग्राफ किए हैं और प्रस्तुत करने वाले हैं लोहरी सांस्कृतिक अनुष्ठान संबलपुर। बोलो मां समलेश्वरी की।
हॅलो मंडळी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या राज्याचं सांस्कृतिक वैभव म्हणजे काय असावं. हे ओरिसाचं सांस्कृतिक वैभव आपण इथे बघितलं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण यांचं अभिवादन आपण करणार आहोत. आज महाराष्ट्रात आपण राहतो आणि महाराष्ट्रात राहत असताना महाराष्ट्रामध्येच वेगवेगळ्या लोककला आपण अनुभवत असतो. आणि हे अनुभवत असताना आपल्यापासून इतक्या दूरवर असणाऱ्या ओडिसामध्ये अशा प्रकारचं अतिशय वैभवशाली असं सांस्कृतिक वैभव आहे. हे मला वाटतं अशा प्रकारच्या लोकोत्सवाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही कला पोहोचणं, हाच मला वाटतं या लोकोत्सवाचा मूळ उद्देश होता. आणि उद्देश अशा प्रकारच्या सादरीकरणातून सार्थ होतोय, हे आवर्जून मला सांगावं असं वाटतं. आणखीन एक आपण बघायचं नक्की. मी त्यांना विनंती करतो की आणखीन एक सादरीकरण, आविष्कार आपल्यासमोर त्यांनी सादर करावा, प्लीज. साहजिकच मी नेहमी असं म्हणतो की भाषा भगिनी फार महत्त्वाच्या असतात. संपूर्ण भारताला एकत्र जोडणारी भाषा ही फार महत्त्वाची असते. मला अतिशय निर्मळपणे येऊन त्यांनी प्रश्न विचारला की आपण काय बोललात ते मला सांगाल का. थोडंफार मराठी मला नक्की कळतं, हे समजून घेण्याचं त्यांनी आत्ता जे हे दाखवलं ना, ते फार फार महत्त्वाचं वाटतं. मला वाटतं या कार्यक्रमाचा हा खरा उद्देश आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. और एक परफॉर्म करने की गुजारिश मैं आपको करता हूँ. कैसा लगा डालखाई डांस? थैंक यू सो वेरी मच. तो हमारे पश्चिम उड़ीसा में और बहुत सारे शैली हैं. जैसे अभी आप लोग देखें डालखाई डांस, और एक ट्राइबल डांस फॉर्म है जिसको बोलते हैं ढाप. ब्रिंग ढाप ढाप ढाप. तो ये नृत्य का नाम एक इंस्ट्रूमेंट से लेकर हुआ है. ये इंस्ट्रूमेंट सारे ट्राइबल, जितने भी भारतवर्ष में जितने भी ट्राइबल फोक आर्ट फॉर्म हैं, बहुत सारे ट्राइबल फोक आर्ट फॉर्म में ये इंस्ट्रूमेंट बजा जाता है. तो इसको ये देख रहे हैं, इसको बोलते हैं ढाप. तो ये कंध प्रजाति बोल के ट्राइब है. जैसे आप लोग जानते हैं पश्चिम उड़ीसा में 12-13 टाइप के ट्राइबल प्रजाति हैं. उनमें से एक प्रजाति है कंध. वो लोग शादी के टाइम में ये ढाप बजा के ये नृत्य करते हैं. इसमें लड़का लड़की कुंवारे लड़का लड़की मिलके ये डांस करते हैं. इसमें पहले शादी किया जाता है, फिर उनका एक गुरु रहते हैं जिनको बुलाते हैं शादी करवाने के लिए. उसके बाद मौज मजलिस सारा रात डांस होता है. इसमें एक पर्टिकुलर टाइप का रिदम बजता है ये ढाप में, और उसी में गाने होते हैं. इसमें मौलिकली सुर का वाद्य बोलने से बांसुरी ही बजता है. और इसमें जो ट्राइबल पीपल है वो पूरा ट्राइबल अटायर में रहते हैं, और ये नृत्य शादी के टाइम में किया जाता है. तो आइए और एक फॉर्म का डांस देखते हैं, उसको बोलते हैं ढाप. ताली दे के स्वागत करिए हम लोग. थैंक यू. हॅलो मंडळी, हा एक नृत्य सोहळा आपण आता पाहणार आहोत. आणि ते नृत्य परफॉर्म करून झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचा औपचारिक उद्घाटन सोहळा आपण संपन्न करणार आहोत. या उद्घाटन सोहळ्यासाठीच्या मान्यवरांचं आगमनसुद्धा सभास्थानी झालेलं आहे. त्यामुळे एक डान्स, एक नृत्य आता आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला सोहळा आपण सुरू करूया. मैं आपको विनंती करता हूं कि कृपया आपका परफॉर्मेंस आप शुरू कर सकते हैं. थैंक यू. हेलो.
ইচির মিচির ধক্ষের খেয়ে খয়ের খায় বাগনা গিটা মিটা ঝল আন ফুটে ফুটে মাংস ফুটে এই পিলাটা চল আমি সমল পুরিয়া পুলরে আমার কথা মন বলি লোকে ডঙ্গা জানি পারুছ বয়ের দুলরে আমি সমল পুরিয়া পুলরে আমার চকা চকা বেনি মুড়ে খিরি পিনি পারুছ বয়ের দুলরে আমি সমল পুরিয়া পুলরে মহানদীর পানি মিঠালো সজনি আমার মুখ বলি মিঠা সাতা করে সে নাকে ঝরা গুনা কানে তো জোড়া ঝলকা আখিরে কাজল কলালো সজনি গোরা গানি রাশি কোনা আমার বউলিকে কুড়ি কাজ কেন ভুলে যাও দেশে বেলা ডুবলু পানি বাড়ছা হানি উড়ে যাও পলক কানে বজে পায়ে চলো পরিমল চলা চলা ইসলা গেলা আমি সমলা পুরিয়া পুলরে আমার কথা মন বলি লোকে ডঙ্গা জানি পারুছ বয়ের দুলরে আমি সমলা পুরিয়া পুলরে আমার চকা চকা বেনি মুড়ে গিরি পিনি পারুছ বয়ের দুলরে গুলা গুলা গরো বনরি বলো গুলা গুলা গরো বনো দবন ধরি কহুছে মতে লো দিতে শুনো পগুন গুলা গুলা গরো বনরি বলো গুলা গুলা গরো বনো দবন ধরি কহুছে মতে লো দিতে শুনো পগুন বাজুরে বাজু ঢাল মোরি তা সামি সামি গিরি গিরি আমি নাচি জিমু গীত সুরে সুরে আমি মনে লাগাই দেবো আমি সমলা পুরিয়া পুলরে আমার আদর হবে ভালো ভুলি নাই পার পারুছ বয়ের দুলরে আমি সমলা পুরিয়া পুলরে আমার কথা মন বলি লোকে ডঙ্গা জানি পারুছ বয়ের দুলরে আমি সমলা পুরিয়া পুলরে আমার কথা মন বলি লোকে ডঙ্গা জানি পারুছ বয়ের দুলরে আমি সমলা পুরিয়া পুলরে আমার কথা মন বলি লোকে ডঙ্গা জানি পারুছ বয়ের দুলরে ধন্যবাদ हॅलो मंडळी, खास आपल्या आग्रहास्तव हे ओडिसी भाषेतलं एक गाणं आपल्यासमोर आम्ही सादर केलं. यानंतरच्या कार्यक्रमात सुद्धा अशा प्रकारच्या उत्तमोत्तम सादरीकरणाच्या माध्यमातून ओडिसी संस्कृती आणि ओडिसी नृत्य संगीत आपल्यासमोर सादर होणारच आहे. पण तत्पूर्वी मी मगाशी ज्या सोहळ्याचा उल्लेख आपल्यासमोर केला तो म्हणजे यावर्षीच्या लोकोत्सवाचा उद्घाटन सोहळा आता आपण संपन्न करणार आहोत. थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करणार आहोत.
मंडळी, या कार्यक्रमाला आता सुरुवात करत आहोत. या कार्यक्रमासाठी आज लाभलेले मान्यवर, या मान्यवरांचं आगमन या सभागृहामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आपण थोड्याच वेळात त्यांना पाचारण करून या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी आदरणीय पांडे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवरांना कृपया व्यासपीठावर पाचारण करावं. सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर अनुराधा पोद्दार जव्हेरी मॅडम, माजी नगरसेविका आहेत आणि त्याचबरोबर उत्तम लेखिका आणि कलाकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. त्याचबरोबर श्रीमती विद्या वाघमारे मॅडम, उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग, श्रीमती शिल्पा कवळे मॅडम, कक्ष अधिकारी सांस्कृतिक कार्य विभाग आणि श्री विभीषण चौरे सर, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या मान्यवरांचं आता स्वागत इथे करणार आहोत. मंडळी, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत महाराष्ट्र आणि ओरिसा आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम अर्थात लोकोत्सवाच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारत हा देश म्हणून जी संकल्पना आपण जेव्हा स्वीकारतो तेव्हा महाराष्ट्र आणि ओरिसा या खऱ्या अर्थानं दोन वेगवेगळ्या टोकांना असलेल्या राज्यांना जोडण्याचं सांस्कृतिक महत्त्वाचं कार्य या लोकोत्सवाच्या माध्यमातून आपण करतोय. म्हणून हा कार्यक्रम फारच महत्त्वाचा आहे. या लोकोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या प्रथेप्रमाणे आपण नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन कृपया संपन्न करावं. मंडळी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा सुयोग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आज आला आहे. तो म्हणजे आज पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण मासाचा आरंभसुद्धा होतो आहे. त्यामुळे मला वाटतं आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. काल आपण सगळ्यांनी दीप अमावस्या साजरी केली आणि त्या पार्श्वभूमीवर आज श्रावण मासारंभ होत असताना दोन संस्कृतींना जोडणारा हा लोकोत्सव आपल्यासमोर आज सादर होतो आहे. मान्यवरांचे आभार. यानंतर मी विनंती करतो मंडळी, कलेचं दैवत, कलेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या नटराजाचं पूजन करून, श्री नटराजाचं पूजन करून आपण या कार्यक्रमाची सिद्धता आज आपण केलेली आहे. सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं अनेक विविध उपक्रमांचं आयोजन आपण दरवर्षी करतच असतो. त्यातला दोन राज्यांना जोडणारा, दोन सांस्कृतिक धागे जोडणारा हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. यानंतर मी विनंती करतो आदरणीय संचालक श्री विभीषण चौरे सरांना की आजच्या प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा पोद्दार जव्हेरी मॅडमचा सन्मान त्यांनी करावा. एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं कार्य खूप मोठं आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राला त्या ठाऊक आहेत त्या उत्तम लेखिका आणि साहित्यप्रेमी म्हणून अतिशय प्रतिभावान अशी त्यांची लेखणी या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. यानंतर मी विनंती करेन आदरणीय चौरे सरांना की आजच्या आमच्या दुसऱ्या पाहुण्या श्रीमती विद्या वाघमारे मॅडम, उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग, त्यांचाही स्वागत आणि सन्मान त्यांनी करावा.
आणि आजच्या आमच्या तिसऱ्या पाहुण्या श्रीमती शिल्पा कवळे मॅडमचाही स्वागत आणि सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालक पदावर कार्यरत असणारे आदरणीय बिभीषण चौरे सर मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हर घर तिरंगा या आपल्या संकल्पनेवर आधारित जी ध्वनिचित्रफीत तयार झाली आहे ती ध्वनिचित्रफीत आम्ही पाहिली आणि त्या क्रेडिट लाईनमध्ये संकल्पना म्हणून जे आपलं नाव पाहिलं ते पाहिल्यानंतर आवर्जून मला सांगावंसं वाटतं की खऱ्या अर्थानं हर घर तिरंगा आता घरोघरी पोचलेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. अतिशय महत्त्वाचं कार्य या एक छोट्याशा ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून झालं आहे हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. यानंतर मी विनंती करीन श्री श्रीराम पांडे सर सहसंचालक सांस्कृतिक कार्य विभाग की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. मी आदरणीय चौरे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं आणि त्यांचे 2 शब्द आम्हाला संबोधित करावं. नमस्कार. आजच्या या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमांतर्गत जो आपण इथं लोकोत्सव साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या डॉक्टर अनुराधा पोद्दार झवेरी मॅडम, श्रीमती विद्या वाघमारे मॅडम उपसचिव महाराष्ट्र शासन, श्रीमती शिल्पा कवळे मॅडम कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन, आपण सर्व उपस्थित प्रेक्षक, कलाकार, पत्रकार आणि आमच्या संचालनालयाचे सर्व अधिकारी. आपण देशात सध्या आझादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि हा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच आत्ता सांगितल्याप्रमाणे घरोघरी तिरंगा हाही उपक्रम सगळीकडे आपण साजरा करतो आहे. एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना केंद्र सरकारनं प्रथम मांडली आणि त्याच्यामध्ये राज्यांच्या जोड्या निर्माण केलेल्या आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा आहे की 2 राज्यामध्ये आंतरराज्यीय सांस्कृतिक संबंध निर्माण व्हावेत, आंतरराज्यीय सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी, या राज्यातील कलाकार त्या राज्यात जावे, तेथील कलाकार या राज्यात यावे, ही यामागची संकल्पना आहे आणि ज्याच्यातून राष्ट्रीय एकात्मकता वृद्धिंगत व्हावी आणि या अंतर्गतच आपण हे कार्यक्रम करत आहोत. गेल्या महिन्यातच आम्ही दिल्लीत एक कार्यक्रम केला होता ओडिशांच्या कलाकारासोबत आणि आज इथं करतो आहे. ओडिशासोबत आपली जी जोडी आहे त्याला काही ऐतिहासिक संदर्भही आहेत. नागपूरच्या भोसले घराण्याने ओडिशा राज्यावर जवळजवळ 50-55 वर्ष तिथं राज्य केलेलं आहे, आपल्याला माहितीच असेल. आणि त्यामुळं ओडिशाच्या सांस्कृतिक जीवनामध्ये महाराष्ट्राची छाप आपल्याला आढळून येते. त्यातल्या त्यात भक्ती संस्कृती, ज्याला डिवोशनल कल्चर म्हणतो आपण, किंवा लोकसंस्कृती, याच्यामध्ये तर जास्त प्रमाणात महाराष्ट्राचा प्रभाव हा ओडिसामध्ये दिसून येतो. आणि त्यामुळंच आपण ओडिसाबरोबर कार्यक्रम करत असताना या कार्यक्रमाचं जर का आपण स्वरूप पाहिलं तर या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसून येईल भक्ती संस्कृती, लोकसंस्कृती, आदिवासी संस्कृती आणि शास्त्रीय संगीत हे 4 विषय घेतलेले आहेत. आणि याचा आपण सरळ म्हणजे आपण जसं कंपायलेशन करत असतो तशा पद्धतीनं करतो आहे. आता ओडिशाचे कलाकार आपल्यासमोर सादरीकरण करणार आहेत. याच कला प्रकारातील महाराष्ट्रातील कलाकारही आपल्यासमोर सादरीकरण करतील. याच्यातून होईल काय की आपल्याला एखाद्या कला प्रकार जो आहे तो ओडिशात कशा पद्धतीनं सादर होतो आणि महाराष्ट्रात कशा पद्धतीनं सादर होतो याच्यावर प्रकाश पडेल आणि त्याला एक शैक्षणिक मूल्यसुद्धा निर्माण होईल, अशी यामागची संकल्पना आहे. 3 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल मी अगोदर आपले धन्यवाद देतो. हर घर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा ही मोहीम, अभियान
संपूर्ण राज्यात देशात सुरू आहे. आपणही त्यात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असं मी आवाहन करतो. या एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत असणाऱ्या लोकोत्सव कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन सर्व कलाकारांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. धन्यवाद सर. संपूर्ण कार्याचा एक अतिशय उत्तम आणि साध्या आणि सरळ सोप्यामध्ये धांडोळा आपण घेतलात त्याबद्दल मनःपूर्वक आभार. मंडळी, यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आणि मी मगाशी तुम्हाला म्हणालो की माजी नगरसेविका ही जी त्यांची ओळख आहे ती ओळख जरी असली तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या रसिकप्रिय जनतेला त्या माहिती आहेत, त्या उत्तम साहित्यिक, लेखिका आणि त्याहीपेक्षा एक उत्तम अशा वक्त्या म्हणून मी डॉक्टर अनुराधा पोद्दार मॅडमना विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार. गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज आपल्या इथे म्हणजे जो माझा प्रभाग आहे तिथे साहित्य संगम मंदिरामध्ये महाराष्ट्र शासनाचा हा जो सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे त्याच्यामुळे मला असा अभिमान वाटतो, ऊर भरून येतो. पण थोडंसं वाईटही असं वाटतं की अजूनही लोकांपर्यंत हा कार्यक्रम, जिथे आम्ही बॅनर लावले होते पण संख्या अजूनही असायला हवी होती, कारण इतका सुंदर त्याने नृत्य इथे सादर केलेलं होतं. आपल्याकडे इथे आज आपण पाहतोय की 2 संस्कृतींचा, जसं आपली महाराष्ट्रीयन एक संस्कृती आहे आणि ओडिशाची एक संस्कृती, त्याचा एक समन्वय इथे साधला जातो आहे. आणि तिथले जसं भक्तिसंगीत आहे तसं महाराष्ट्रातलं भक्तिसंगीत इथे सादर होईल. तिथल्या लोककला ज्या आहेत तशाच आपल्या महाराष्ट्रातल्या या लोककला इथे सादर केल्या जातील. आणि ह्या सगळ्याचा संगम जो आहे तो आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने अनुभवायला पाहिजे असं मला वाटतं. तर इथे तशी आणि त्यांनी सोय पण केली आहे. ते म्हणाले आम्ही यूट्यूबवर वगैरे हे सगळे दाखवू, कारण आपण टी व्हीवर पाहतो तेव्हा त्याची प्रचिती इतकी येत नाही जितकी आज इथे ती झालेली होती. आपल्याला असं वाटतं की आपल्या देशात पण वेगवेगळ्या सांस्कृतिक आपण दृष्ट्या वेगळं असतो असं वाटतं, पण तसं खरं तर नाही आहे. आपण फक्त भौगोलिकदृष्ट्या वेगळं असतो, पण आपली संस्कृती ही एक आहे, आपला देश एक आहे, आपला ध्वज एक आहे आणि आपली माती एक आहे. म्हणून आपण म्हणतो आपला देश एक आहे. आणि असा ह्या देशाचं आज म्हणजे एक भारत आणि असा श्रेष्ठ भारत हे जे आहे ते आपण इथे आज अनुभवतोय. मला नेहमी असं वाटत राहतं की वेगवेगळ्या संस्कृतीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा नेमकं काय आहे. तर आज आपल्याला इथे जाणवलं असेल की आपण जे इथे म्हणजे मी इथे आल्यापासून त्यांनी नृत्य जे आदिवासी नृत्य जे सांगितलं ते डालखाई म्हणून त्यांनी हे केलं. आपण पण आपल्या इथे फांदीला डहाळी असंच म्हणत असतो. म्हणजे परत आपल्याला लक्षात येतं शब्द कसे आहेत जे समन्वय साधणारे आहेत. किंवा आत्ता त्यांनी एक डफाचा उल्लेख केला, त्यांनी ढाप म्हटलं, आपण त्याला डफ म्हणतो. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या आपल्याला लक्षात येतं की थोडाफार फरक असतो. आणि म्हणून मग त्यांचे नृत्य जे आहे किंवा त्यांचं गाणं जे होतं किंवा श्रीकृष्णाचं गाणं होतं ते आपल्याला भावतं. नेमके सगळे शब्द नाही कळले तरी आपल्याला त्यातला भाव जो आहे तो कळतो. जसं त्यांनासुद्धा आपल्या महाराष्ट्रातला हा सगळा भाव जो आहे तो मला असं वाटतं ते कळत जाणार आहे. किंवा आपण आदिवासी नृत्य म्हटल्यानंतर आपण थोडे बारकावे जे आहेत ते इथे आपल्याला दिसतात जे आपल्याला खरं तर स्क्रीनवर दिसत नव्हते. म्हणजे मी तर ओडिशाला काही जाण्याचा संबंध आला नव्हता, फक्त आपल्या इथे जेव्हा एक्झिबिशन येतं पण एक्झिबिशनमध्ये फक्त साड्या आणि शाली वगैरे एवढंच असतं. तर हे नृत्य प्रकार जे आहेत ते आज आपल्याला इथे पाहायला मिळतात. आपण पाहतो की त्यांची वाद्ये जी आहेत त्यालासुद्धा सांबर शिंग लावलेलं आहे, कारण सांबर शिंगामुळे सुद्धा त्या वाद्यातून वेगळा आवाज येत असावा. ते वाद्य एवढं घेऊन सुद्धा त्यांनी वेगवेगळे प्रकार त्याच्यात आपल्याला करून दाखवले. म्हणजे ह्या सगळ्या बारकावे जे आहेत त्यांचे वस्त्राचे आहेत, त्यांचे दागिन्यांचे प्रकार जे आहेत जवळजवळ आपल्याकडे सारखे असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा फरक हा आपल्याला
सांगता येतो. म्हणजे वरकरणी पाहताना फरकही दिसतो आणि साधर्म्यसुद्धा आपल्याला या 2 राज्यांमधलं इथे दिसतंय. आणि आपणही आणखीन 2 दिवस इथे हे कलाप्रकार जे आहेत ते सादर होणार आहेत. आपण इतरांनाही ते सांगावेत आणि आपला हा भारताचा जो अमृत महोत्सव आपण साजरा करतोय त्या निमित्ताने आपण इथे 2 राज्यांचा समन्वय साधलेला आहे. त्या निमित्ताने आपण आणखीन आपल्या इतर सगळ्यांना सांगा की विनामूल्य असा वेगळ्या संस्कृतीचा आपल्याला इथे आस्वाद घेता येतो. तर उद्याच्या दिवशी खास आपण सगळ्यांना सांगून हे थिएटर जे आहे ते भरून टाकावं. त्यामुळेच कलाकारांना जास्त उत्साह येईल असं मला वाटतं. आणि माझ्या या प्रभागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. या संपूर्ण कार्यक्रमासाठी लोकोत्सव असं आपण शीर्षक दिलेलं आहे. लोकोत्सव म्हणजे काय तर खऱ्या अर्थानं लोकांचा उत्सव असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे ओडिसामधल्या कलाकारांनी आपल्याकडे यावं, सादरीकरण करावं. उद्या आपल्या काही कलाकारांनी तिकडे जावं, आपली संस्कृती, आपलं संगीत, आपलं साहित्य त्यांना सांगावं. अशा अतिशय शुद्ध अशा हेतूनं हा सगळा संपूर्ण संगम घडवण्याचा हा एक प्रयत्न होता. मंडळी, आजच्या दिवशी ज्या 2 कलाकारांचा, ज्या 2 सादरीकरणांचा आपल्याकडे आविष्कार होणार आहे त्यातला एक तर आपण पाहताच आहात. त्या दोघांचाही सन्मान करणं, यानंतर आपण हा सन्मान करणार आहोत. सुरुवातीला डॉक्टर मोहित कुमार स्वाइन आणि त्यांचे सहकलाकार, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मैं आपको विनंती करता हूँ कि सम्मान का स्वीकार आप करें. मी डॉक्टर अनुराधा मॅडमना विनंती करतो की त्यांनी कृपया या ग्रुपचा सत्कार करावा. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. अप्रतिम नृत्य, त्या नृत्यामधला उत्साह, त्यांना जे काही सांगायचं होतं ते सगळं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तो आनंद ओसंडून वाहत होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना आपण आज ही मानवंदना देणार आहोत. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या राज्यातर्फे, महाराष्ट्रातर्फे हा त्यांचा प्रातिनिधिक सन्मान आपण सगळे मिळून करत आहोत. आपण पुन्हा त्यांनी इथे यावं आणि त्यांचा आविष्कार सादर करावा अशी त्यांना आत्ताच आपण त्यांना आमंत्रण देऊन टाकूया. धन्यवाद. यानंतर आजच्या दुसऱ्या कलाकार, सुप्रसिद्ध ज्येष्ठ नृत्यांगना आणि अनेक कार्यक्रमांमधून ज्यांनी आपलं नृत्य कौशल्य संपूर्ण भारतभर अनेक उत्सवांमध्ये, अनेक महोत्सवांमध्ये सादर केलेलं आहे, शुभदा वराडकरजी. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. मी डॉक्टर अनुराधा मॅडमना विनंती करेन की त्यांनी शुभदाजींचा सन्मान करावा. यानंतरच्या सत्रामध्ये त्यांचंही नृत्य आपण अनुभवणार आहोत. आभार आणि धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो श्रीराम पांडे सर, सहसंचालक सांस्कृतिक कार्य विभाग, की याच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन त्यांनी कृपया करावं. धन्यवाद. या ठिकाणी आभार प्रदर्शन हा छोटासा औपचारिक भाग असला तरी जसं पु ल देशपांडेंनी म्हटलं होतं की मराठी माणूस आभार बिभार काही मानत नाही, परंतु छोटासा औपचारिक भाग म्हणून या ठिकाणी ओरिसाहून आलेल्या सर्व कलाकारांचं, महाराष्ट्रातल्या सर्व कलाकारांचं, त्याचबरोबर आलेल्या रसिक प्रेक्षकांचं आणि आपल्याला कुठल्याही पद्धतीनं त्रास न देणाऱ्या वरुण राजांचं देखील, आणि ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी हातभार लावले त्या सर्वांचं, त्याचबरोबर आमच्या प्रमुख पाहुण्या नगरसेविकाताई, आमच्या उपसचिवताई आणि कक्षाधिकारी, ह्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि आता जास्त वेळ न घेता आपण पुढील कार्यक्रमाकडे जाऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. मंडळी, लगेचच आपण पुढच्या नृत्याला सुरुवात करणार आहोत. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत
महाराष्ट्र आणि ओडिसा आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम लोकोत्सवाचं उद्घाटन आत्ताच आपण संपन्न केलं आहे. हा 3 दिवसीय महोत्सव आहे. या 3 दिवसीय महोत्सवातल्या पहिल्या सत्राचा पुढचा आविष्कार सादर करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. मंडळी, 3 दिवसांचा हा कार्यक्रम आहे. आज यानंतर शुभदा वराडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आविष्कार होणार आहे. त्यानंतर उद्या राधेश्याम मांडा आणि सहकलाकार यांचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर संजीवनी बेलांडे आणि सहकलाकार यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आहे. आणि रविवारी राकेश शिर्के आणि सहकलाकार यांचं लोककला सादरीकरण आणि ओडिसी शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर करते वसंतकुमार प्रधा आणि सहकलाकार. आपण 3ही दिवस उपस्थित राहून या कलाकारांना दाद द्यावी ही नम्र विनंती. पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. धन्यवाद.
টিপি আরে কুডু চড়ে খজুর কানে টিপি হাতি মাখিছে ওহো। সোহরা আরে ঢাক তালে তালে বাজছে রে বয়সে হেবা বলে সাগর জুড়ে হেবা বলে সাগর জুড়ে ছিড়ে ছিকা ছিড়ে ছিকা ছিড়ে ছিকা ছিড়ে ছিকা ছিড়ে ছিকা যাবে कोयले जाके तू हो तले मोह सोदरे देखे धोगरा मने भक्ता वर्ता हरा रे धनिपला हरा रे डांगर तला ढोका लगे सितला हनिपला हरा रे धनिपला हरा रे डांगर तला ढोका लगे सितला चलो
बोलो चलो रे चलो चाय पसारो नदी बाकी के चलो ए मोहम्मद का मुल्की सा घर पैसा गिर सा ए मोहम्मद का मुल्की हो सा लोके डंगर चली घर पैसा गिर सा बाछी नीची करी ले 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 चिरा चिका चिरा चिका चिरा चिका ले 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 चिरा चिका 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 दुर्रा सुरसुरे धामरा पिला आय वो अमर पोरा पांडु आई चंद थामो तो तेरा सारा उड़ी उड़ी गोला बिहाद गौरी गोला कलागी मन भरवा हेला तमेला उड़ी 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 गोला बिहाद गौरी गोला कलागी मन भरवा हेला तमेला मजा गुजरो गुजा ए छक्की छक्की पाजा बाजे चली जाऊ तेरे धनी सुंदरी टुकेल बोल की हंसा मन के जैसी गिनी ले 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 चिरा चिका चिरा चिका चिरा चिका ले 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 चिरा चिका चिरा चिका चिरा चिका
मंडळी, या सगळ्यांचा जो माहोल होता आणि त्याच्याही पेक्षा एवढे सगळे नर्तक इथे असून त्यांचा जो अप्रतिम समन्वय आपण पाहिला, तो समन्वय फार महत्त्वाचा होता. हे जे सगळं त्यांनी आता जो आविष्कार आपल्यासमोर सादर केला, संबळपुरी भागामध्ये ओरिसातल्या एखाद्या लग्न समारंभामध्ये आनंदोत्सव साजरा करत असताना अशा प्रकारे तो केला जातो. या माध्यमातून, या नृत्याच्या माध्यमातून, या नृत्य भाषेच्या माध्यमातून तो केला जातो, हे आपण आता सगळ्यांनी पाहिलं. यानंतर आणखीन एक नृत्य प्रकार आपल्यासमोर आता ते सादर करतात. आपण टाळ्यांच्या गजराने त्यांचं स्वागत करायचं आहे. जय महाराष्ट्र और जय ओडिशा. कैसा लगा ढाप डांस? अभी हम लोग हमारे पश्चिम ओडिशा का और एक नृत्य कला, फोक नृत्य आप लोगों को दिखाएंगे. ये जो वेस्टर्न पार्ट ऑफ ओडिशा है, हमारा एंटायर ओडिशा में ईस्ट पार्ट और वेस्ट पार्ट दोनों अलग है. हिस्ट्री में बोला जाता है कि जब शिवाजी महाराज का मराठा देश हो रहा था, तो हमारा जो संबलपुर है वेस्टर्न पार्ट था, वो मराठा के अंदर आता था. तो हम लोगों का भी सोचने का और हमारा बहुत सारे शैली है जो मराठियों के साथ बहुत मिलता है, और हमको इसके लिए गर्व महसूस करते हैं हम लोग. आप देखिएगा हमारे जो कॉस्ट्यूम है या कोई स्टेप है जो लावनी में जैसे पहनते हैं ना, वैसे हमारे में भी पहनते हैं. और बहुत सारे स्टेप हैं, जैसे कि ऐसे पकड़ के नाचने वाला, वो भी हमारे में है. हमारे फोक में भी वही चीज़ है. तो हम लोगों का इतिहास एक है. तो ये बहुत अच्छा मौका है, जब ये अच्छा हुआ कि सद्भावना के तौर पर महाराष्ट्र और उड़ीसा का एक गठबंधन हुआ. बहुत अच्छा लगा. तो अभी, और इसके लिए एक बड़ा ताली चाहिए. तो अभी जो हम लोग नृत्य देखेंगे वो डालखाई शैली का ही नृत्य है. इसमें क्या है, संबलपुरी में बहुत सारे गाने हैं. जैसे डालखाई नृत्य में डालखाई से स्टार्ट होता है गाना और डालखाई में एंड होता है. वैसे ये रात भर जब डालखाई होता है तो बहुत सारे वेराइटीज़ हैं, जैसे कि रोसर केली, मायला जड़ो, ऐसे बहुत सारे वेराइटी है. सब तो दादरा बजता है, जो लोग म्यूजिक जानते हैं, लेकिन हमारे बजाने का शैली अलग है. ये सब जो आप बाजा देखते हैं गाने के बाद बजता है, वो पूरा दादरा का लॉगी है एक हिसाब से, जो कि 3 बाजा मिलके फोक में बजाते हैं. और हमारा जो रिदम सिस्टम है बहुत ही कॉम्प्लिकेटेड है. तो अभी हम लोग देखेंगे और 3 शैली, जिसको हम लोग चुटकू चुटा बोलते हैं. विभिन्न शैली जो हमारे वहाँ के हैं डांस के, एंटरटेनिंग पार के शैली हैं, वो तीनों को एक ही माले में पिरोया गया है. तो अभी हम लोग देखेंगे नचनिया, मायला जड़, रसर केली और बजनिया. ये 4 शैली हम आपके सामने लेके आ रहे हैं. इसमें भी वही पंचवाद्य बजता है, ढोल, निशान, ताशा, झांझ और मुहरी, और वही पारंपरिक लोक नृत्य होता है. थैंक यू. जोरदार ताली से स्वागत कीजिए. और ये जो डांस है इसको भी कोरियोग्राफ किए हैं. जो इसका ऑथेंटिसिटी है, जब गांव में करते हैं उसको ले आके जब हम लोग स्टेज में करते हैं, थोड़ा सा एस्थेटिक उसमें मिलता है. फिर भी जितना हो सके उसका जो ओरिजिनल फॉर्म है उसको बजाय रखना हम लोगों का काम है, हम लोग सोचते हैं. तो इसको कोरियोग्राफ किए हैं डॉक्टर मोहित कुमार स्वाई, और लहरी सांस्कृतिक अनुष्ठान का ये नृत्य आपके समक्ष प्रस्तुत है. जोरदार तालियों से स्वागत कीजिए कलाकारों का. थैंक यू.
चामुंडेश्वरी की
मंडळी, पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरात या सगळ्यांचं अभिवादन करायचं. यांचा अंतर्भूत असणारा उत्साह पाहिल्यानंतर एका मागोमाग एक नृत्याचं सादरीकरण करून सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि महाराष्ट्रातल्या रसिकांसाठी ओडिसी नृत्य परंपरा आणि ओडिसी लोकसंस्कृती काय आहे हे दाखवण्याची त्यांची तळमळ आणि जिद्द ही मोठी विलक्षण आहे. एक कलाकार म्हणून त्यांना हॅट्स ऑफ. यानंतरचं पुढचं सादरीकरण ते करतील. अभी हम लोग आपके सामने हमारा आखिरी डांस आज शाम के लिए फेमस रंगवती गाना कौन कौन सुने हैं? ए रंगवती रे रंगवती, ये बहुत फेमस गाना है पश्चिम उड़ीसा का, जो हिंदी फिल्म में भी हो चुका है और ये हमारा वहाँ का फोक है. ये एक रसरकेली शैली पर आधारित लोकगीत है जो बहुत वर्ल्ड फेमस गीत है, जिसको अभी अभी शंकर महादेवन ने भी गाया हुआ है ये गाना, और कोई फिल्म में भी है. तो ये हमारा आखिरी डुएट है, फेमस रंगवती सॉन्ग. तो इसको प्रस्तुत करेंगे लहरी के सब कलाकार. हम लोग पूरा एग्जॉस्टेड डांस करके, सॉरी. तो अभी हम लोग देखते हैं रंगवती डांस. रंगवती जो डांस है ये एक पश्चिम उड़ीसा का, जैसे बोलते हैं हर प्रांत का फोक में एक बहुत फेमस और पॉपुलर गाना होता है. तो ये पश्चिम उड़ीसा का बहुत ही पॉपुलर गाना है जो डुएट के आकार में है. इसमें जो लड़का लड़की एक दूसरे के लिए बात करते हैं उसी को दर्शाया गया है. और ये हमारे लोक नृत्य में एक रसरकेली शैली है, उसी के ऊपर आधारित ये डांस है. इसमें आप पारंपरिक लोक नृत्य के अटायर में लड़के लड़कियां डांस करती हैं. तो आइए देखते हैं रंगवती डांस.
রঙ্গবতী কনকলতা হাসি পদে কহন কথা ওই গোলাজে লাজে গোলাজে লাজে 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 গোলাজে লাজে হায় লাজে লাজে নাই যাউছে মথা গো নাই করতা সবে লাজে লাজে নাই যাউছে মথা গো নাই করতা সপন রাজা সপন সপন রাজা সপন রানী সাগে সুতা বলে হেলা তো গোতা রঙ্গবতী রঙ্গবতী ইয়া কি আসিছে কেতে সপন এ জীবর ধন জীবর জীবন ভোলার তন রে ইয়া কি আসিছে কেতে সপন এ জীবর ধন জীবর জীবন ভোলার তন রে মনে মলি মোহ কোন রে মনে মলি মোহ কোন মনে মলি মোহ কোন আহা মোর ধন কেড়ে মিলন ছন ছন হেসি মন সখে আহা মোর ধন কেড়ে মিলন ছন ছন হেসি মন বিহি খজি গলা সাগ সরিষা বিহি খজি গলা সাগ সরিষা উবু ডুবু বনে করে সুরতা রঙ্গবতী রঙ্গবতী দেখো তুমি তোমার চকা বদন রাজার তন মোহ দর্পণ করি যতন রে দেখো তুমি তোমার চকা বদন রাজার তন মোহ দর্পণ করি যতন রে ভগা ঘরে চকা জন রে ভগা ঘরে চকা জন ভগা ঘরে চকা জন তুই মোর ধন ফুল চন্দন পুরিଥିବା দুহি কান আচ্ছা তুই মোর ধন ফুল চন্দন পুরিଥିବା দুহি কান বাসুগা সাহি আমার পরিসা বাসুগা সাহি আমার পরিসা তুই যাই বলি অপরাজিতা রঙ্গবতী রঙ্গবতী তুমি মোহেই চচকরি গোনা মলি দহনা সোনার বরনা মনর ঝরনা গো তুমি মোহেই চচকরি গোনা মলি দহনা সোনার বরনা মনর ঝরনা গো মোহ মোহ কিয়া হি নানু মোহ মোহ কিয়া হি না মোহ মোহ কিয়া হি তুই মোর সোনা বিদেশি বিনা তোর বিনে মই বনা হে তুই মোর সোনা বিদেশি বিনা তোর বিনে মই বনা নোয়া গড়ি দে মা ভারত পুরুষা নোয়া গড়ি দে মা ভারত পুরুষা যুগে যুগে কথা গায়ে বাগিতা রঙ্গবতী রঙ্গবতী এ রঙ্গবতী রে রঙ্গবতী এ রঙ্গবতী রে রঙ্গবতী হে রঙ্গবতী রঙ্গবতী কনকলতা হাসি পদে কহন কথা হে রঙ্গবতী রঙ্গবতী কনকলতা হাসি পদে কহন কথা ওই গোলাজে লাজে গোলাজে লাজে 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 গোলাজে লাজে হায় লাজে লাজে নাই যাউছে মথা গো নাই করতা সবে লাজে লাজে নাই যাউছে মথা গো নাই করতা সপন রাজা সপন সপন
क्या बात है। जय महाराष्ट्र, जय ओडिशा। महाराष्ट्र कल्चरल डिपार्टमेंट को हम लोग आभार प्रकट करते हैं कि हम लोगों को ये मौका दिया कि हम लोग आपके समक्ष हमारा फोक लोक नृत्य प्रस्तुत कर सके। इसलिए महाराष्ट्र सरकार और आप सभी को धन्यवाद। आप लोग यू वेटेड पेशेंटली एंड वॉच अवर डांस। थैंक यू सो वेरी मच। थैंक यू।